शंकराने गजाननाचं गजासुरा मुख त्याच्यावरती बसवलं. त्याच्यामुळे तो बुद्धिदाता आहे गणपती आपला. आई त्याची, तुम्ही जर केदारनाथला गेला असाल तर गौरी कुंडामध्ये अंघोळ करत होती, स्नान करत होती पार्वती. आणि तिने सांगितलं, तिने आपल्या तिथला हे मातीचा मृण्मय असा पुतळा तयार करून त्याच्यात प्राण फुंकून तिथे त्याला घ्यायला ठेवलं, पहारेकरी. आणि कोणालाही येऊ द्यायचं नाही, तो माझ्या पुत्रावर आहेस. पण साक्षात शंकर आले. शंकर आल्यानंतर तुम्हाला सांगा की शंकराला त्याने अडवलं तर शंकर ऐकून घेईल का? शंकराने तात्काळ त्याचं मस्तक तोडलं. तू मला अडवणार? उमा आणि मी एक रूप आहोत. आणि ते आले आतमध्ये. त्या आल्यानंतर तुम्ही कशी आले? का बरं म्हणाल? मी तिथे पहारेकरी ठेवला होता म्हणून त्याला मारलं. म्हणजे त्याच्यात काही काही शंकराला काही भीती गेला थोडी आहे की काही तुझा आवरा थोडी केला. मानते रडायला लागली, माझा तो पुत्र होता, तुम्ही कसंही करा आणि त्याला जिवंत करा. आणि मग शंकर आणि ते मातीचं असल्यामुळे ते त्याचं मस्तक हे होऊन गेलं. ते बाहेर गेले. गजासुर नावाचा असुर होता, त्याला मारलं, त्याचं मस्तक आणलं, त्याच्यावरती ठेवलं. कशाची प्लास्टिक सर्जरी आहे, त्याचा बाप आहे हे प्लास्टिक सर्जरीचा. अश्विनी कुमारांनी असंच केलेलं आहे. तुम्हाला मी या युगातली एक गोष्ट सांगतोय, इथे कोणी डॉक्टर असेल त्यांनी पण ऐकावं. ही आम्ही या युगातली. अमरावतीला नारायण गुरु नावाचे एक संत आहेत, असं मी तुम्हाला परवाच्या दिवशी सांगितलं, जे वर्षभरामध्ये 3 वेळा यज्ञ करायचे. आणि एरवी जर त्यांच्या मठामध्ये गेलं ना तर तुम्हाला त्याच्या मूर्तिमंत दारिद्र्य दिसायचं. फक्त त्याच्यात 2 गोष्टी होत्या मठामध्ये. एक बेताची खुर्ची होती, ती अशी होती की आपण फेकून दिलेली खुर्ची ते वापरत होते, इतकी ती खुर्ची सुंदर छान खुर्ची वगैरे नव्हती ती. आणि एक बाज होती, बाजीवरती त्यांचं अंथरूण होतं. आणि ते एक असं हवन कुंड होतं आणि त्यांच्या गुरूंच्या पादुका होत्या. आणि पलीकडे गोठा, त्या गोठ्यामध्ये 3 गायी होत्या. त्या आपल्या हे शेड आणि मूत्र आणि त्याचा वास आणि असं तो गोठा. एक दिवशीची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, सत्यकथा. एक दिवशी दुपारी 2 वाजता एक मनुष्य गुरूंचा भक्त त्यांच्याकडे गेला आणि एकदम त्यांनी जे दृश्य पाहिलं ते पाहून तो घाबरला. तो एकदम गावामध्ये सांगायला गेला 10 लोकांकडे, गुरूंचे हातपाय तोडले कोणीतरी. आणि एकदम भरभर भरभर 10-12 शिष्य आले. पाहतात तो गुरु आपले व्यवस्थित बीडी पित होते. तो म्हणाला, आणि त्यांनी त्याला बोलले की तू आम्हाला काय गंमत समजला का? आम्ही आमचे कामाधाम सोडून धावत गुरु तो मजेत बसलेले आहेत. ते म्हणाला, पायावर डोकं ठेवलं, म्हणे हा खंडयोग आहे. पातंजल योगशास्त्रामध्ये हा खंडयोग नावाचा योग आहे. तुमचे हात पाय अवयव बाजूला करून ठेवता तुम्ही. पाहणाऱ्याला असं वाटतं की तुमचे हात पाय तोडलेले. आमचे सद्गुरू साईनाथ महाराज आपल्या आतड्याचे आतडं काढायचे आणि वाळत टाकायचे बाहेर. तुम्ही जर का पोथी वाचली असेल तर तुम्हाला आठवेल साई सच्चरित्र दाभोळकरांनी लिहिलेलं. हे योगाचे असे योगनिष्ठ पुरुष गुरु एका मिनिटामध्ये संबंध ती लीला आवडून कोणी यायचे आत पुन्हा जसे तसे. रक्ताचा थेंब नाही आणि कुठल्या प्रकारचं अवडंबर नाही. तर त्यांना माहिती नव्हतं. आमचे जे श्रीनाथ महाराज म्हणत होते, त्या श्रीनाथ आमच्या देवासरा त्यांची हे आहे श्रीनाथ महाराजांची. ते श्रीनाथ महाराज आपल्या एकामध्ये फक्त जिथे जायचे तिथे नुसते 2 जळती लाकडं घेऊन जायचे आणि धुनी करायचे. नाथपंथातले होते. याच काळातले आमच्या कॉलेजचे पहिले प्रिन्सिपॉल प्राचार्य ढेकणे म्हणून होते, माधव महाविद्यालयाचे, ज्या कॉलेजमध्ये मी शिकवलं. हे प्राचार्य ढेकणे म्हणजे लोकमान्य टिळकांचे सहाध्यायी आहे. थोरले जीवाजीराव शिंदे जे होते त्यांचं हे कॉलेज होतं. त्यांनी माधव महाविद्यालय त्याचं नाव दिले. त्यांनी टिळकांना त्यावेळेला म्हटलं की तुमच्यासारखा बुद्धिमान मनुष्य मला प्राचार्य म्हणून पाठवा. माझ्या इथे कॉलेजमध्ये पहिला प्राचार्य गणिताचे उत्कृष्ट प्रोफेसर होते ते प्राचार्य ढेकणे. हे असताना यांचं दर्शन झालं. श्रीनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये प्राचार्य ढेकण्यांचा उल्लेख. त्यांनी श्रीनाथ महाराजांचं हे घेतलेलं आहे. आसनावरती व्याघ्रासनावरती बसायचे जंगलामध्ये आणि धुनी पिटवायचे. एक काश्मीरचा दिवाण आला आणि त्या काश्मीरच्या दिवाणाने अत्यंत बहुमोल अशा प्रकारची शाल आणली आणि ती शाल त्यांना पांघरली. त्यांनी ती घेतली त्या धुनीत टाकली. 2 मिनिटात शालीचं राख
त्याला इतकं वाईट वाटलं. त्याला असं की रॉंग नंबर, कुठेतरी चुकलो आपण, यांना द्यायला नको होती. ज्या शाली करता लोक जीव पाखडतात, त्याला त्याच्या चित्तात हा विचार आला तर त्यांनी आपल्या काट्या काढले आणि त्या राखेत खुपसले, दिले ते शाल. पुन्हा जशीच्या तशी शाल त्याच्या. तू क्या समझता है ये अग्नि जलाने, ये तो मेरे मानदूस है, ये तो मेरा खजाना है, इसमें से मेरा अन्न निकलता है, इसमें से मेरा वस्त्र है, इसमें मेरा अद्भुत कांचन रत्न सब मेरे को देने वाला ये अग्नि. असं अग्नि साध्य केलेले नारायण गुरु होते आमच्या उज्जैनला. अग्नि त्यांचं साध्य होतं. तर सांगायची गोष्ट म्हणजे काय सांगत होतो की ते त्यांच्या गुरूंचं खंडयोगाचं सांगत होतो. त्या खंडयोगाचं त्यांना ते अशा कळा असतात, अंतरंगी नाना कळा, बाहेर दिसायला बावळे असतात. गजेंद्राच्या ह्याच्यात मी अशासाठी जातोय, आत्ता शिरतो परत, की त्या गजेंद्राला असा संबंध परिवार होता. गजेंद्र म्हणजे बुद्धिमान अशा गजापासून झालेला गजेंद्र आहे. त्याचं मी तुम्हाला ही उदाहरणं दिलेली आहे. हा गजेंद्र आपल्या सगळ्या मुलाबाळांसगट, हत्तीणींसगट हा समूहाने राहणारा प्राणी आहे. हा कळपाने राहणारा प्राणी आहे. हा बुद्धिमान प्राणी आहे. हा रसिक प्राणी आहे. हा फुंकून फुंकून खाणारा प्राणी आहे. याचे सूक्ष्म लोचन आहेत, याचे हिरस्वत कर्ण आहेत, अशूर्प कर्णक आहे, याची शुंडा जी आहे ही शुंडा याची विवेक आणि अविवेक ओळखणारी आहे. गणपतीचं वर्णन जर तुम्ही नीट बघितलं, हरस्वलोचन ते हिरावी, सूक्ष्म लोचन आहे, बुद्धिमान आहे, याची स्मृती विलक्षण आहे. आणि हा गजेंद्र सगळ्यांबरोबर येत असताना त्या पाण्यामध्ये सरोवराच्या एक मगर होतं. त्या मगराने याचा पाय पकडला. मगर हे भयंकर प्राणी आहे. हा जलचर आहे, हा नाहीये, स्थलचर नाहीये. मगराची शक्ती जळात आहे, गजेंद्राची शक्ती स्थळात आहे. गजेंद्राने सर्व शक्तीनिशी पाय सोडवायचा प्रयत्न केला आणि बघता बघता त्याच्या लक्षात आलं की आपल्याला तो खाली ओढतोय. आणि बघता बघता त्याच्या सगळ्या त्या बायका, मुलं, परिवार त्यांनी त्याला ओढायचा प्रयत्न केला. तेही थकले आणि शेवटी असं झाल्याबरोबर त्यांना सोडून दिलं. कुणी, बायका, मुलं, परिवार सगळ्यांनी, आणि आपल्या डोळ्या देखत त्याचा अंत होतोय बघायला. गजेंद्र कोण आहे? मी आहे. आपल्या डोळ्या देखत आपली मुलं, बाळ, बायका ही हातच चालला. आता याला आपण वाचवू शकत नाही. ही स्थिती प्रत्येकाची आहे. आणि त्यावेळेला मला कोण आठवतो? ते मन निष्ठुर का केले, ते निष्ठुर का केले, जे पूर्ण दयेने भरले, जे पूर्ण दयेने भरले, ते मन निष्ठुर का केले, ते मन निष्ठुर का केले. गजेंद्राच्या आकांतासी कळवळून आले, कळवळून आले, ते द्रौपदीच्या हाकेसरशी असं प्रत्येक. आणि मग या गजेंद्राने आराधन मागून त्याने बघितलं की आता मला मृत्यूच्या अधीन होण्यापासून गत्यंतर नाहीये. त्या गजेंद्राने धावा केलाय. त्याने एकदम ढाबरे रामराया किती अंत पहासी, प्राणांत मांडीला असे नये करुणा कैसी. आणि एक शुंडीने फूल कमळाचं त्यांनी आपल्या सोंडीमध्ये घेतलं आणि त्याचं श्रीनिवासाचं, श्रीकांताचं, कधी तू येशील स्वानंदा मजला करून घेणारे, कधी तू येशील मम जीवन मुगा. जोपर्यंत आपण सकाळ करून त्याला हात नाही मारत तो नाही. वो आता है, वो
हाताली बुलाने वाला चाहिए, खिलाने वाला चाहिए. द्रौपदीच्या तळमळीतून हात माराल तो येईल, गजेंद्राच्या तळमळीतून हात माराल तो येईल, विदुरा आणि विदुराच्या पत्नीसारखं खाऊ घालाल तो खाईल, शबरी सारखं खाऊ घालाल तो खाईल. मी तुम्हाला याने नाही सांगत, बरं मी प्रेमाने सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी एकांतामध्ये परमात्म्यासमोर बसून हृदयातून रडाल, त्या दिवशी तुम्ही भक्तीची पहिली पायरी गाठली असं समजा. तुम्हाला कळकळून आलं पाहिजे की तू आहे आणि मी आहे. किती दिवस किती मला हुडकावं, कधी हृदयातून आतून असं डुचमळून आलं पाहिजे. त्याच्यामुळे कोणी तुम्हाला पाहत नाहीये, एकांतात तुम्ही दोघच जण तुमच्या आसवांचा साक्षीत्व आहे. हे तुमचं चित्त अनुताप तीर्थामध्ये नाहून निघणार आहे. हे जोवर मला जमणार नाही तोवर मी तो काय आपली स्थिती काय, आपण फार गद्य होतो, फार व्याभारी आहोत, फार आपण हुशार मानतो स्वतःला, सगळं चूक आहे. त्याच्या समोर मी कोणी नाही. आणि असं रडणं, असं तपश्चर्या सद्गुरु भक्तराज महाराजांनी फक्त 1 वर्ष केली. काय भाग्यवान तो महात्मा असेल भक्तराज. 1 वर्ष फक्त त्यांनी अशी सेवा केली आणि तो भक्तांच्या हृदयाचा स्वामी झाला. आणि मी 25 वर्ष सेवा करतोय गुरुची, मला काहीतरी मिळत नसेल तर कुठेतरी माझ्यात कमी आहे की नाही, म्हणजे काहीतरी मला अंतर्मुख होण्याकरता भागवत आहे. भागवत बाबा क्या बात है, छान आहे वगैरे याच्याकरता नाही, मला रडणं शिकवण्याकरता भागवत. असं आमचे गुरु महाराज म्हणायचे, डोंगरे महाराज, भागवत की कथा सुनकर तुम्हारे आंखों में आंसू आने चाहिए, तुमको लगना चाहिए कि भगवान मुझे कब अपनाओगे, भगवान मुझे कब अपने पास लोगे. अपने पास लेना यानी मरना नहीं है. अपने पास लेने का अर्थ केवल एक ही बात नहीं कि मेरे पास कब लेगा, मेरे को छुड़ाएगा कब, मैं तो जन्म जन्म का तेरा दास हूँ, मुझे जाना कहाँ है. सापडलो एका जन्मो जन्मी नोह सुख का, सापडलो एका असा तुला सोडणार आहे मी ना. तुझे रूप माझे तुझे रूप माझे, मी चुकलं की तुम्ही चुकले. माझा भाव तुझे तुझे रूप माझे नयनी, नामदेव म्हणताय, ते नामदेवाने पंढरपूरला म्हटलंय, लक्षात ठेवा. नामा म्हणे बासू जणा, नामा म्हणे बासू जणा, सांगतवा ठकविले नाटवणा, सांगतवा. अरे तू कुणाला ठकवलं नाही, भल्या भल्यांना तू ठकवलंय, तू मला नाही ठकवणार, मी तुला सोडणार नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात की तू स्वतःला समजतोस काय, आधी होत भक्त मग तू आलाय. मला बाबांचं एक भजन अति आवडतं, 1-2 शब्द आहेत, लक्षात ठेवा. गुरुचरणी त्याच्यात एक शब्द आहे, ऐका, त्याच्यात काय म्हणतात, तेल वातो, तेल वातई रूप, तेल वातई रूप, तुम्ही कोण आहात, तुम्ही तेल आणि वात आहात, हे लक्षात ठेवा. तुमच्यात ती भक्ती हे तेल आहे, तुम्ही वात आहात चित्तवृत्ती, आणि सद्गुरु आपलं स्नेह टाकतं त्याच्यामध्ये आणि ज्योत लावतो. तेल वात
शेवटचा शब्द आहे भक्त आहे तिथे देव. लक्षात ठेवा, तुमच्या बरोबर देव आहे, माझ्या बरोबर तुमच्या बरोबर भक्तराज, यांच्या बरोबर आणखी कोण आहे, त्याच्या बरोबर आणखी कोण आहे, तो शेगावला नाहीये. तुम्ही जिथे राहता तिथे, जिथे मी जाईन तिथे माझा सद्गुरू आणि माझा सद्गुरू माझ्यासाठी आहे. हे तुम्ही खात्री बाळगा, ही जीवनामध्ये अनुभूती घ्या. याच्याकरता मी तुमच्या समोर बसलोय. आता आपल्या याची समाप्तीची वेळ आली. गजेंद्राला धावून आलं नाही, गरुडावरती बसव. लक्षात ठेवा, पशु असो, पक्षी असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, देवाला जो हाक मारतो त्याच्यासाठी देव धावून येतो. आणि गजेंद्राला त्याने हे केल्यानंतर त्याने काय केलं, त्याने फक्त त्याला असा हात दिला, स्पर्श केला त्याला. आणि तो जो मगर आहे ना, त्या मगराला त्याने पाय लावला आणि मगराचा दिव्य पुरुष झालाय. मगराने पाय सोडला आणि त्याच्यातून एक दिव्य पुरुष. मगराला शाप होता आणि मगराला उशाप होता की परमात्मा श्रीकृष्ण तुला स्पर्श करेल तेव्हा तू हे होशील. आपल्याला लक्षात आलं की त्याच्यामध्ये दिव्य परमात्म्याला वंदन करून दो. आणि हा जो गजेंद्र आहे हा सुद्धा सुद्युम्न नावाचा गतजन्मीचा राजा होता. त्याने सांगितलेलं आहे, ते म्हणते, गजेंद्राने केलेली स्तुती ऐकली. गरुडावर आरूढ झालेले शंख चक्र गदा पद्म धारण करणारे भगवान गजेंद्राची मुक्तता करण्याला आले. आणि आकाशामध्ये त्या चक्रधारी भगवंताला पाहून गजेंद्राने सुंदर कमल पुष्प त्याला अर्पण केलं आणि नारायणा म्हणून तो आर्त स्वराने ओरडायला. शेवटी सर्व देवतांच्या समक्ष श्रीहरीने आपल्या स्पर्शाने त्या मकराचं कराल मुख फाडलं. त्याच्यातून दिव्य पुरुष निघाला. परीक्षिती त्या समयी ब्रह्मा शंकर आणि देवांनी कर्माची प्रशंसा केली. त्याच्यावरती पुष्पवर्षाव केलेले, आकाशात दुमदुमी वाजले. भगवंताची कृपा कोणाला मुक्त करत नाही. आणि त्या हा जो हुहू नावाचा गंधर्व होता, कोण, हा जो गजेंद्र होता, हाही मुक्त झाला, मकरही मुक्त झाला आणि श्रीकृष्ण परमात्मा आपल्या धामी गेले. राजा गजेंद्र पूर्वजन्मी द्रविड देशाचा पांड्य वंशातला राजा होता. इंद्रद्युम्न नावाचा राजा हा श्रेष्ठ उपासक होता. आपल्या राजाचा त्याग करून मलय पर्वतावरती तो तपस्व्याच्या वेशामध्ये राहत होता. तिथे अगस्त्य मुनी आले आणि या अगस्त्य मुनींनी शिष्यमंडळींच्या बरोबर आले आणि ते म्हणाले की अरे, संतांची सेवा सोडून हा एकांतामध्ये काय असं याच्यासारखं बसलंय. त्याने त्याला शाप दिला, जा तू गजाच्या योनीला जाशील. आणि मग अज्ञानमय हत्तीचा तुला जन्म मिळाला. शाप देऊन ते ऋषी निघून गेले. आत्म्याची विस्मृती होणाऱ्या त्या हत्तीच्या जन्माला इंद्रद्युम्न गेला, पण त्याची स्मृती कायम राहिली. गजेंद्राच्या उद्धाराची कथा श्रवण करणाऱ्याचे कलिमल आणि दुःख हरण होते. निग्रहपूर्वक एकचित्ताने शंखचक्र गदाधारी श्रीहरीचं सर्व महापुरुषांचं स्मरण करीत ते सर्व पापापासून मुक्त होतं. ब्रह्मदेवाने आता भगवंताची स्तुती केलेली आहे. एक गंमत सांगतात. रैवत नावाचा 5वा मनु होता. त्याच्यामध्ये शुभ्र नावाची त्याची पत्नी विकुंठा नावाची होती. तिच्या गर्भातून भगवंताने वैकुंठ नावाचा अवतार घेतलाय आणि त्याने लक्ष्मी देवीच्या प्रार्थनेवरून वैकुंठ धामाची रचना केलेली आहे. लक्ष्मीच्या इच्छेप्रमाणे आपण सुद्धा आपली घरं गृहलक्ष्मीच्या इच्छेप्रमाणे बांधावीत. म्हणजे मी खोटं नाही सांगत, देव सुद्धा म्हणजे तिची जशी होती असं करा, होती तिथं करा, होती तिथं करा. एकूण पैसा तर खर्च करायचा आहेच तुम्हाला, कोणाला तरी तर संतुष्ट करा. तर तिला तुम्ही संतुष्ट केलं, पलीकडे तुम्ही संतुष्ट. म्हणजे आपलं काय होतं, एक तर दारिद्र्य आणि एक तर काम, एक तर स्थिरपणा नाही. त्याच्यामुळे आपण कोणावर तरी भरसा ठेवून तिसरीकडे हिंडायला जातो. मग जन्मभर ती कुठूर करते की जेव्हा बांधायचं तेव्हा चित्त नव्हतं, काहीतरी बांधून ठेवलं, आता मला असं मला तसं. त्याच्यामुळे मी याच्यातून बोध घेतला की घराबिराच्या भानकडे मी डोकत नाही घालत, कारण नाहीच दिलं देवाने डोकं. काय कुठे
पुढे म्हणून ते म्हणतात की वैकुंठ धामाची रचना महालक्ष्मीच्या इच्छेप्रमाणे झाली. श्रीकृष्ण जाऊन नुसतं ते झोपले तिथे फक्त जाऊन आपल्या शेषशय्येवरती महालक्ष्मी त्यांची चरण चुरते. परीक्षिताने प्रश्न केला, आता पहा एक सुंदर आता कथा आहे, ती आटोपर्यंत आजचं आपलं हे संपणार आहे. ते म्हणते की कच्छपावतार का घ्यावा लागला आणि समुद्र मंथन का केलं. बरं, परीक्षितीच्या या प्रश्नाचं अभिनंदन करून शुकदेवाने सांगितलं. देवा ते म्हणतायत ऐका, असुरांनी आपल्या तीक्ष्ण शस्त्रांनी देवांना ज्या वेळेला आक्रमित केलं होतं, पराजित केलं होतं, युद्धामध्ये पुष्कळ देवांचे प्राण गेले आणि काही पुन्हा ते उठू शकले नाही. दुर्वासांच्या शापाने इंद्र श्रीहीन झाला होता. ही सगळी दुर्दशा पाहिली. इंद्र, वरुण आणि सगळे देव ब्रह्मदेवाच्या सभेत गेले. नम्रतापूर्वक त्यांनी सगळं सांगितलं आणि सगळे शक्तिहीन झालेले हे झाले. त्यांनी काय करायचं, सगळे जातात ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेव सगळ्यांना घेऊन जातो अनंतरावर. ही पद्धत आहे. हायेस्ट बॉस कोण आहे आपले? भगवंत अनंत शेष नारायण. सगळे त्यांना हात जोडून म्हणतात शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं. मग ते श्रीहरी आपले लोचन उघडतात की ब्रह्मदेवा का आलास. मग कैफियत सुरू, देवा आता काय सांगू, देवा आता काय सांगू, देवा आता काय सांगू, असं करून सांगितलं. मग देव म्हणतो काय हरकत नाही, जा मी तुम्हाला चिंतामुक्त करतो. बरं, हे असं सगळे आले आणि मग देवाने त्यांना सांगितलं की हे बघा रे बाळांनो, प्रत्येक वेळेला काही तुम्ही जिंकालच असं समजू नका. कधी कधी सोसावा लागतं, कधी कधी चूप बसावं लागतं. धुवाधार पाऊस पडतोय आणि तुमच्याजवळ छत्री नाही, काय कराल? पाऊस थांबायची वाट पाहाल ना. किती शूर असाल तरी पाऊस थांबायची वाट पाहाल ना. पोहणं येत नाही, नदी तरून जायची, नाव दिसत नाही, काय कराल? दुथडी नदी वाहते, तिला जरा ओसरू द्याल आणि मग पुढे नावाडा भेटतो का? बुद्धिमान लोक आहे, ज्यांना बुद्धी नसेल ते त्याच्यात पडतील. तसं कधी कधी थांबावं लागतं, समजवता करावं लागतं आणि ग्रहांच्या अनुग्रहाची वाट पाहावी लागते. तेच आपण असतो, पण ग्रह जर चांगले नसले ना तर बुद्धी चालत नाही. बरं, आणि मला माझ्या जीवनातले मी अनुभव घेतले. ज्या वेळेला मला चांगले ग्रह होते त्यावेळेला माझ्याकडून संतांची सेवा झाली. हे मी अगदी हे सांगतो, चांगल्या ग्रहांमध्ये चांगली बुद्धी, चांगलं स्वास्थ्य, चांगली सेवा, काहीतरी आपल्या अजून चांगलं होतं. नाही तर मग आपल्याला चिकनगुनिया जे पछाडतं तर 3 महिने आगाई ग घेणं ना देणं असं होतं ना. यंदा आपल्याला बघितलं, यंदा अनेक लोकांना अनेक तऱ्हांनी बिचारांना छळलाय. बरं, आणि काय आम्ही ज्याचं नाव ऐकलं कधी चिकनगुनिया, परदेशी हो ना, कधी नाव ऐकलं नाही ज्या रोगाचं, तो रोग आला आणि त्याने आम्हाला पछाडलं. हे अशा प्रकारचं म्हणजे सगळं काही चांगलं व्हायला ग्रहांचाही अनुग्रह लागत असतो. काय झालं, खूप सविस्तर काहीतरी सांगता म्हणजे हे सगळं चांगलं आहे ना, भीती वाटते ना. मग काय झालं की त्याने सांगितलं तुम्ही जरा शांततेने राहा, त्यांच्याशी समझोता करा. कोणाशी? असुरांशी. आणि त्यांच्याशी समझोता करून त्यांनाही तुमच्या बरोबर घेऊन समुद्र मंथन करा. आमच्या भारत सरकारने फक्त एवढंच ऐकलंय, तो अखंड समझोता करतोय, अखंड समझोता करतो, युद्ध करतच नाही, समझोताच. एक गाडी आहे, समझोत्याची गाडी पाठवायची, समझोत्याची बस पाठवायची, समझोता एक्सप्रेस, समझोता एक्सप्रेस. अजून काही कुणाला दया येत नाही आपली आतंकवाद्यांना. तर त्या देवांना सांगितलं की जा त्यांच्याकडे, त्यांचा असुरांचा राजा आहे बली, विरोचन पुत्र बली हा असुरांचा राजा आहे. तो ज्ञानी आहे, दानी आहे, सत्कर्मांनी युक्त आहे. तो प्रल्हादाचा नातू आहे. बरं, प्रल्हादांचा नातू आहे हा. या बलिराजाकडे गेला. निर्विंध्या नावाची त्याची राणी आहे. आणि बलिराजाच्या मागे संपूर्ण असुर सेना आहे. संपूर्ण असुर कोणाकडून आहेत? बलिराजाकडून. आणि इंद्र, वरुण, आदित्य, मरुत, शिव हे सगळे जे आहेत हे देव त्यांच्याकडे गेले. आणि त्याने सांगितलं आपण समुद्र मंथन करू.
आता बघा लक्षात घ्या, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हे समुद्र मंथन कधी झालं माहित नाही. कोणत्या नक्की काळामध्ये हे समुद्र मंथन झालंय याचा आजही ठाव लागलेला नाहीये. समुद्र मंथन हे क्षार समुद्राचं झालं आपल्या पृथ्वीच्या भोवती असलेले, क्षीर समुद्राचं समुद्र मंथन आहे. त्या क्षीर समुद्रातून चंद्र निघालाय, लक्ष्मी निघालेली आहे. क्षीर उदार नवसंभवे असं लक्ष्मीचं विशेषण आहे, हे लक्षात घ्या. लक्ष्मी काय, शंख काय, पांचजन्य शंख काय, लक्ष्मी काय, चंद्र काय, ऐरावत काय, कौस्तुभ काय, हलाहल काय, त्याच्यानंतर हे सगळे 14 रत्न निघाले. त्यामुळे ही घटना पृथ्वीवर घडलेली नाही. क्षीरसागर नाहीये पृथ्वीवरती. मी कालच तुम्हाला सांगितलं, पृथ्वीवरच्या अवतीभोवती क्षार सागर आहे. त्याच्यानंतर ही नक्की केव्हा घडली आहे याचा काहीही पत्ता लागत नाही. आणि याच्यातून आलेले जे लोक आहेत, आपण मात्र या आता आज तुम्ही स्वतःला किती हुशार माना, परंतु विज्ञानाच्या या सुवर्ण युगात आपण किती जुन्या जुन्या गोष्टी जपून राहिलेलो आहोत याची मी तुम्हाला आठवण करून देतो. दिवाळीचे आमचे 4 दिवस आहेत. त्याच्यात पहिला आहे धनत्रयोदशी. या दिवशी आपल्याला असं दिसेल, या धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे जनक असलेले धन्वंतरी समुद्र मंथनातून आलेले आयुर्वेदाचा कलश धनत्रयोदशीच्या दिवशी. आपण त्या दिवशी काय करतो, जाऊन भांडी घेतात. आपण सगळ्यात स्वस्त सुंदर आणि सुलभ असं काम करत असतो, फारसं गोंधळ नसतो करत. धणे वाटतो, साखर, आणि मग बायकोला जे भांड हवं असेल ते ती घेऊन येते बाजारातून. नाही दिवशी आज काहीतरी आणलंच पाहिजे, आज काहीतरी आणलंच पाहिजे, हा तिचा एक छंद असतो. बरं, बिचारी पुरुषांना म्हणतात, बरं तुम्हाला जे वाटेल ते करा, आम्ही याच्यात तरी पडत नाही, जे आणायचं ते आणा. सांगायची गोष्ट म्हणजे धनत्रयोदशी पहिला दिवस, नरक चतुर्दशी दुसरा दिवस. धनत्रयोदशी समुद्र मंथनाच्या वेळचं स्मृती आहे. नरक चतुर्दशी नरकासुराला सत्यभामेला बरोबर घेऊन द्वारकेहून ज्योतिषपुराला श्रीकृष्ण गेलाय. आणि रात्रभर त्या नरकासुराला मारण्यामध्ये मुर नावाच्या दैत्याला मारण्यामध्ये श्रीकृष्णाने आपल्या, आणि सत्यभामा सुद्धा त्याच्याबरोबर त्याला साथ देते. दोघे जण गरुडावर बसून गेलेले, हे लक्षात घ्या. आणि रात्रभर युद्ध झाल्यानंतर प्रातःकाळी पहाटे त्याला अभ्यंग स्नान श्रीकृष्णाला घातलंय. याची स्मृती म्हणून आपण ज्यावेळेला चंद्रास्त व्हायच्या त्या नरक चतुर्दशीच्या दिवशी चंद्र उगवतो पहाटे 4:30-5 ला, आणि महाबळतो सूर्योदयाला. दुसऱ्या दिवशी अमावस्या आहे, अश्विन शुद्ध मध्य अमावस्या. त्या दिवशी सूर्योदयाच्या आधी आणि चंद्रास्ताच्या आधी स्नान करतो आपण. आणि अभ्यंग स्नानामध्ये एक लहानसं अभ्यंग स्नान आणि रोजचं स्नान याच्यात काय बरं फरक आहे. अभ्यंग स्नानामध्ये आपण आपल्या हाताने एकदा आंघोळ करून घेतल्यानंतर मग आपल्याला पुन्हा औक्षण करतात, आणि मग त्यानंतर पुन्हा आपल्याला गरम पाणी देतात, आणि पुन्हा अभ्यंग स्नानात आम्ही असंच देवाची पूजा करत असतो. अभिषेक पूर्व स्नान आणि अभिषेकोत्तर स्नान. तर अभिषेक पूर्व स्नान झाल्यानंतर देवाला आम्ही ओवाळतो आणि पंचामृत शेष नैवेद्य त्याला दाखवतो. त्याला फूल मंत्र पुष्प सगळं करतो, आणि नंतर मग त्याला नमस्कार करून त्याच्या अंगावरची फुलं बाजूला काढून मग अभिषेके नियोगः सहस्रशीर्षा म्हणून अभिषेक करतो. ही जी पद्धत आहे, ही पद्धत ही कृष्णाची केली आहे आपण, ते इथे करतात. त्याच्यानंतर भारी भारी सुंदर छान वस्त्र अलंकार वगैरे घालून कृष्णाला फराळाची ताटं आली, ती फराळाची ताटं आपण घेतो. ही लहानशी त्या घटनेची खूण आजपर्यंत जपली आहे. आहोत आपण 21व्या शतकामध्ये, आणि माहित नाही कुठपासून. नरक चतुर्दशी नंतर येते जगदंबा लक्ष्मी अवतीर्ण होते. हे जगन्माता लक्ष्मीने ऐन सांज वेळी संपूर्ण अवसेच्या अंधाराला वाकुल्या दाखवत, वरती आकाशामध्ये नक्षत्र असतात, आणखी पृथ्वीवरती पणत्या असतात. तमसो मा ज्योतिर्गमय. आणि अशा वेळेला ते कांचन पावलांनी जगदंबा लक्ष्मी सागरकन्या आहे,
महालक्ष्मीचे आई वडील आहेत सागर कन्या. नमामि त्वां सागर कन्यकायाम असं कनकधारा स्तोत्रामध्ये लक्ष्मीचं स्तोत्र म्हणतात. शंकराचार्यांनी गोड स्तोत्र केलेलं आहे. ती येत असते आणि ती आपल्या घरातलं वैभव आहे. लक्षात ठेवा, या तिन्ही आया आहेत आपल्या, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. या तीन आई आहेत आपल्या. या आपल्या जीवनाला बुद्धी देतात, शक्ती देतात आणि ऐश्वर्य देतात. महालक्ष्मी आपल्याला ऐश्वर्य देते, सरस्वती आपल्याला बुद्धी देते आणि काली आपल्याला शक्ती देते. या आपल्या इथे कुलदेवता म्हणून आलेले आहेत, आपल्या घरामध्ये घरोघरी आहे आणि यांचं आपण पूजन करतो. नाही इथे तर गावातल्या देवीला जातो, ग्रामदेवता असते, कुलदेवता असते. अशा या तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी गुडगावला होतो, त्या ठिकाणी मोठं मंदिर आहे आणि तिथे आम्ही गेलो नवरात्रामध्ये, तुडुंब गर्दी वगैरे असं भव्य मंदिर. तर मम्मी चौकशी केली, बरं माझा काय स्वभाव आहे की बिना चौकशीने हे म्हटलं, हे एकाला विचारले गुड़गांव, गुड़गांव क्या है? या तो गुड़गांव पता नहीं, ये गुड़गांव नहीं है साहब, ये गुरुग्राम. अरे म्हटलं हो का, कौन से गुरु? द्रोणाचार्य का यहाँ आश्रम था. कौरव पांडवांचा आश्रम जो आहे द्रोणाचार्यांचा तो तिथे होता. हस्तिनापूरला ते लोक राहत होते आणि धृतराष्ट्रांनी द्रोणाचार्यांच्या आश्रमाची ती जागा आहे. तिथे अश्वत्थामा, द्रोणाचार्य आणि कृपी. कृपी हे अश्वत्थामाच्या आईचं नाव. हे तिघ जण तिथे राहत होते. कृपाचार्य त्यांच्या भावाचं नाव, त्यांच्या मामाचं नाव. मग माझं डोकं पुन्हा चाललं, बघ मी कॉलेजमध्ये तिथल्या कॉलेजचं नाव द्रोणाचार्य अभि आहे. कॉलेजच्या प्रिन्सिपलला भेटलो, त्याला सांगितलं आपण दोघं एकाच जातीचे आहोत, मी उज्जैनला आहे, तुम्ही द्या. त्यानं सांगितलं की लक्षात ठेवा, वी आर कॉन्टेम्पररीज, आपल्याला माहिती पाहिजे. When there was an ashram of Dronacharya in Gurgaon, at the same time there was an ashram of Sandipani in Ujjain. हा येस येस. आणि मग त्यांच्या हिस्ट्रीच्या प्रोफेसरला बोलावलं, त्याच्याशी मैत्री केली आणि मग तिथली स्थानं पाहिली आणि मग म्हटलं या इथली जी देवता ही कोण आहे? मग ती कृपी आहे, ती द्रोणाचार्यांची पत्नी आहे, तिने तप केलं, ती फार सात्विक स्त्री होती. आणि द्रोणाचार्यांनी अर्जुनाला शिक्षण दिलं, याला शिक्षण दिलं, त्याला शिक्षण दिलं. ते त्यांचा आश्रम तिथे त्याचं नाव गुरुग्राम आहे. तर ही जी कृपी आहे, या सांगण्याचं तात्पर्य आहे, मी अशासाठी तुम्हाला सांगतोय की या समुद्र मंथनामध्ये नरक चतुर्दशीचा दिवस एक आहे. महालक्ष्मी आली. महालक्ष्मी आल्यानंतर ज्या दिवशी लक्ष्मी पूजन आहे ना, त्या दिवशी लक्ष्मी आणि नारायणाचा विवाह आहे. लक्ष्मी वर आली, दिव्य करकदेहिनी, लाख 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 तेजाने तळपणारी ती लक्ष्मी आली. सगळे देव आणि असुर असे चुपचाप तिच्या तेजाने, तिच्या सौंदर्याने दिपून गेले. आणि प्रत्येकाला आतून वाटलं की ही आपल्याला बाळ घाल्यानंतर आपण हिची स्वामी होऊ. बरं, सगळे जणांनी आपले कपडे नीट केले, केस बिस नीट केले, चांगलं दिसावं म्हणून. मी खोटं नाही झालं बरं, भागवतात सांगितलेलं आहे. एक नारायण असा होता ज्याने डुंकून तिच्याकडे पाहिलं. त्याने फक्त आपल्या स्वतःच्या मानशी आपलं हृदय असतं त्याच्याकडे. तिने सगळ्यांकडे पाहिलं की प्रत्येक जण मी त्याला वरमाला घालीन म्हणून लोभात आहे माझ्या. एक फक्त असा नारायण आहे की जो माझ्याकडे डुंकून पाहिला, त्याला जाऊन तिने माळ घातली. न मागे तयाची रमा होय दासी. मी तुम्हाला गंमत नाही सांगत, मी गंमत करीन की ती आई आहे आपली, ते माझे मायबाप आहेत लक्ष्मीनारायण. पण स्वभाव कसा असतो आपला आणि सगळ्या देवांचा, तर त्या याच्यामध्ये. आणि मग त्या लक्ष्मीनारायणाचं त्या ठिकाणी सगळ्यांनी मंगल सोहळ्याने त्यावेळेला दिवे लावले, फटाके फोडले, आनंद केला. हे सगळं आपण करतो. घरात लक्ष्मी पूजनाची आरती झाली की आपण फटाके फोडायला जातो. आणि त्याचा मुहूर्त असतोय. लक्ष्मी केव्हा आली आहे? ज्या वेळेला सूर्यनारायण अस्ताला गेलाय आणि चंद्र उगवणारच नाहीये, तारका मात्र उगवलेल्या आहे, अशा प्रदोष समयी लक्ष्मीचा आगमन. आणि त्या लक्ष्मीला आपण वंदन करतो. ती कोण आहे? गृहलक्ष्मी. गृहे गृहे अशी ती लक्ष्मी आहे. त्या लक्ष्मीचे अनेक रूप आहेत. गोड स्तोत्र आहेत लक्ष्मीची, इंद्राने केलेलं स्तोत्र आहे. या सगळ्यात गोड स्तोत्र जर असेल तुम्ही अवश्य वाचा. तुम्हाला काय सांगू, ते पुण्याला सांगितलं, पुण्याचे लोक इतके हे उद्योगी, लगेच त्यांनी 100 कनकधारा स्तोत्राच्या प्रती आणल्या.
आणि त्यांनी आमचे साहेब जे बोलतात तसं तिथले एक साहेब म्हणाले की आचार्यांच्या हातून कनकधारा स्तोत्र वाचवून घ्या आणि भेट घ्या. दुपारच्या सेशनला सगळ्यांच्या हातात कनकधारा स्तोत्र पहिल्यांदा मी त्यांना संथा दिली. कनकधारा स्तोत्र नावाचं सुंदर स्तोत्र आहे, बृहत स्तोत्र, रत्नाकरामध्ये हे स्तोत्र आहे आणि स्वतंत्रही मिळतं. कनकधारा स्तोत्र हे इतकं सुंदर आहे की आता मला गोष्ट सांगितल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, 2 मिनिटात गोष्ट सांगतो. काय झालंय, आदिशंकराचार्य कालडी नावाच्या गावाला जन्माला आले. आदिशंकराचार्य साक्षात शिवाचे अवतार आहे. 5 वर्षाचा शंकर होता. त्याचे वडील गेले. सत्यांबा नावाची त्याची आई होती. नंबद्री ब्राह्मण आहे. ते दिव्य तेजस्वी ब्राह्मण आहे. आम्हाला आमच्यावरती शंकराचार्यांचे अनंत उपकार आहेत, अनंत 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 उपकार आहेत. हे लक्षात ठेवा. या जगामध्ये, या भारतामध्ये तर शंकराचार्य झाले नसते, शिवाजी झाला नसता, चाणक्य झाला नसता, तर तुम्ही हिंदू म्हणून उरले नसते. काशी जी की खिला जाती, मथुरा मस्जिद होती, सिवासीन होता तो सुन्नत हो सकती. हे इस्लाम राष्ट्र व्हावं, हे अरब राष्ट्र व्हावं, अशी सगळ्या गिधाडांची इच्छा होती, बाहेरून आलेल्यांची. पण आचार्य चाणक्य, हरिहर आणि बुक्क, त्याच्यानंतर आदिशंकराचार्य आणि शिवराजा, या सगळ्यांमुळे आपण हिंदू आहोत. त्यामुळे यांना कधीही विसरू नका, कधीही विसरू नका. हिंदू पादशाह आमचा शिवराजा जर नसता तर आपला ठावा लागला नसता. आणि कोणत्या विपरीत परिस्थितीत त्यांनी कार्य केलेले हे तुम्हाला शिवचरित्र माहिती पाहिजेच. शिवचरित्र तुम्हाला माहिती पाहिजे. आहे सांगायची गोष्ट म्हणजे शंकराचार्य 5 वर्षाचे होते. त्यांच्या आईने त्यांची मुंज केली. हे पहा, मुंज 8 वर्षाच्या नंतर पाहावी लागते. 5 ते 8 मध्ये मुंज केव्हाही केली तरी चालत असते. आमच्या इथे मुंज 26व्या वर्षी सुद्धा होत नसते. ओळ मुंजा होईपर्यंत मुंजच होत नाही. बापाची झाली ते नशीब. पोरगा येतो लग्नाला, तो काल मुंज, आज सोड मुंज, उद्या लग्न. अशा मुहूर्त असतात 3. अशी रीत सध्या झालेली. त्याच्यामुळे ज्यांच्या घरी मुंजीची मुलं आहेत त्यांनी ताबडतोब करावी अशी विनंती आहे. अधिक उशीर न करता घरातल्या घरात करा, आश्रमातल्या आश्रमात करा. फक्त दादांना बोलवा, आमचं म्हणणं नाही पण करा. त्यांच्या कानावर मी काय सांगितलं ते सांगा, त्याला ते पाठिंबा देतील असं मला कळलं म्हणून मी म्हटलं. बरं, सगळं सांगतो. क्षत्रियात मुंज करतात, ब्राह्मणांमध्ये मुंज करतात, वैश्यांमध्ये मुंज करतात, तिघांमध्ये मुंज करतात. हा एक हे का बरं आहे? याने तुमच्या बुद्धीला, तुमच्या शक्तींना, तुमच्यातल्या सुप्त अशा प्रकारच्या गुणांना याने गती मिळते. आणखी काहीही नाही. म्हणजे केल्याने की तुम्ही मोठे होता म्हणजे नाही केले तर कोणी लहान आहे वगैरे हा भाग नाहीये. परंतु तुमची जी काही रक्षण करणारी जी सवित्र देवता आहे ती तुमच्या बरोबर तुम्हाला हे देते. इथे काय झालंय, शंकराचार्य शिकवायला गेले, गुरुच्या आश्रमात गेले. 5-6 वर्षाचे शंकराचार्य. त्यांनी गेल्यानंतर तिथे 15 दिवसामध्ये असं दृश्य दिसलं की गुरूंनी सर्व विद्यार्थ्यांना शंकराचार्यांवरच सोपवून दिलं. शंकराचार्य शिकवायचे आणि गुरु पाहायचे अशी स्थिती झाली. आणि या सगळ्या त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की एक दिवस आणि शिकवणं झालं की ते शंकराचार्य आपल्या बरोबरच्या मित्रांना घेऊन कुठे जायचे, भिक्षेला जायचे. ते एक दिवशी भिक्षेला आले. भिक्षेला एका यांच्याकडे आले. बसून घ्या कोणीतरी तिथे. कोण आलाय ते? भिक्षेला आले आणि एका दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला. दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला आल्यानंतर तो ब्राह्मण गेला होता त्याच्या उद्योगाला, भिक्षुकीला. ती ब्राह्मणी आली, तिच्या डोळ्यात पाणी आलं त्या बालभटूला पाहून. ते म्हणाले, अरे शंकरा, तुला द्यायला काही नाही रे माझ्याकडे. मग तिने तेवढ्यातल्या तेवढ्यात एक आवळा घेतला. तिच्या घरी आवळ्याचं झाड होतं. त्या आवळ्याच्या झाडाचा एक आवळा घेतला आणि तो त्याच्या भिक्षेमध्ये. शंकराचार्यांना दाटून आला. मला म्हणाला, आई तू मला घातलायस कधी भिक्षेला, तू मला विनमुख नाही पाठवलं. हा, विनमुख नाही पाठवलं.
मी तुझं तुला आहे ऑपरेशन आहे मुंबई चाललंय तिला इकडे पाठवून दे गिरीश, त्याने इकडे मला वृषाली आहे ना कोण? हो मग ती गोव्याला आली भागवताला माझ्या ओरसला, इथून 15 लोक. इकडे या, गजाननाच्या कृपेने आनंदी राहा. अनन्य भक्त आपल्या बाबांची गणगण सांगायचं तत्व असं, तिने आवळा घातला त्यांना. शंकराचार्यांनी एकदम जगन्मातेचं लक्ष्मीचं स्मरण केलं आणि जगन्मातेला म्हणाले, लक्ष्मीला म्हणाले की आई तू अशी कशी आहेस, की यांना इतकं तरी ठेवलं. ते लक्ष्मी त्याला सांगते की अरे शंकरा, लक्ष्मी म्हणजे कोण आहे? तो शिव आहे आणि ती विष्णुपत्नी आहे. त्याने सांगितलं अरे शंकरा, हे 7 जन्माचे दरिद्री आहेत रे, यांना मी कसं हे करू? शंकराचार्य तिला म्हणतात आई तू माझ्या बोलावण्यावरून इथे आलीये, तुझे पावलं जिथे आहेत तिथे दारिद्र्य राहील, याचा अर्थ आहे प्रकाश जिथे आहे तिथे अंधार राहील. सूर्याच्या पोटी अंधार असेल का? सूर्य उगवला म्हटल्यानंतर अंधार आहे का? तू इथे उभी आहेस याचा अर्थ तसा आहे की तू आली आहेस, त्या अर्थी लक्ष्मी आली आहे. मग मी तुला भिक्षा मागतो, ये मी तुला भिक्षा मागतो, यांना यांच्यावर तिथे कृपा कर. शंकराचार्य निघून गेले. हा संवाद त्या आईला नाही कळला, त्या ब्राह्मणीला. अशी दिव्य देवता येत असतात, नर्मदा येते हे भक्तराज महाराजांना कळत, मग आम्हाला नाही कळत. नर्मदा येणार आहे, ती लाह्या देणार आहे हे त्यांना कळत. तत्व हे की त्या याच्यामध्ये आपल्याला तिथे निघून गेली. संध्याकाळी ब्राह्मण घरी आला आणि आल्यानंतर त्यांनी म्हटलं की तिने सांगितलं की अहो आज त्या वेधशाळेतल्या पाठशाळेतले ते शंकर आपल्या सगळ्या बटूंसह आला होता माझ्या इथे, आपल्या घरात काहीच नव्हतं द्यायला, पण मी ते म्हणाला विनमुक्त नाही गेल्याने शंकर. आणि नाही, रात्री झोपले बिचारे दोघे नवरा बायको. सकाळीच अशी झाली, दरवाजा उघडला. तुम्हाला मी सांगतो त्यांच्या फाटकापासून तर त्यांच्या दरवाजापर्यंत संपूर्ण अंगणामध्ये सोन्याची आवळे होते. लाख 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 तांदळ, सोन्याच्या आवळ्यांनी भरलेलं संपूर्ण अंगण. दरवाजा उघडल्यानंतर पाय ठेवेल तर सोन्याच्या आवळ्यांवर त्यांच्या, आणि त्याच्यावरती सूर्यकिरण पडलेली आहे, कनकधारा. आणि त्यांना बघे ना, धावत धावत ते तसं करून दोघं नवरा बायको आश्रमात गेले. गुरुजींना सांगितलं की महाराज आमच्या इथे विलक्षण कधी अद्भुत घडलंय, तुम्ही चला. सगळे ते आले, ते पाहून मला एक सांगा की इथपासून तिथपर्यंत जर सगळं सोन्याच्या आवळांनी हे प्रांगण भरलं तर आपले डोळे दिपतील की नाही दिपतील? नगराचा राजा आला ते दृश्य पाहायला. एक आवळा घेतला सोन्याचा तरी आयुष्याची ददात मिटणार आहे. त्या काळामधली गोष्ट. हेच कनकधारा स्तोत्र शंकराचार्यांचं आणि हे लक्ष्मीचं. आणि नंतर त्यांनी फक्त 5 आवळे त्यांना दिले आणि दिव्य मोठे मंदिर बांधलं दिले. राजाला दिले. 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या शंकराचार्यांनी आईला केलेलं आवाहन आहे. दिव्य स्तोत्र आहे, तुम्ही जरूर वाचा. तुम्हाला आणि कधी नाही वाचायचं तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तरी वाचा, दिवाळीत तरी वाचा. काही काही स्तोत्र मुहूर्ताने वाचावी, दररोज नाही वाचली तरी चालेल. परंतु वैकुंठ आहे, चतुर्दशी आहे, संक्रांत आहे, गुढीपाडवा आहे, अशी काही काही अक्षतृतीया आहे, काही काही मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्त असतात मुख्य: विजयादशमी, अक्षतृतीया, गुढीपाडवा आणि दिवाळीचा पाडवा. हे शुद्ध मुहूर्त आहे, सुंदर मुहूर्त आहे, त्याच्याकरता काहीही पाहावं लागत नाही. या दिवशी बरोबर आपण व्यवस्थित रीतीने काही काही प्रयोजन करावी, त्याच्यामध्ये हे केलं तरी हरकत नाही. पहा, आणि समुद्र मंथन प्रारंभ झालंय. या समुद्र मंथनाचं तुम्हाला चित्र डोळ्यासमोर आणा. समुद्राचं मंथन कल्पनाशक्ती वाढवा. तुम्हाला फक्त एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या डेऱ्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या अशा रांजणामध्ये दह्याचं मंथन माहितीये. राधा गौरण करीते मंथन
उरात हरीचे अविरत चिंतन. हे दृश्य तुमच्या, याच्यापेक्षा मोठं दृश्य तुमच्या डोळ्यासमोर नाही येऊ शकत. समुद्राचं मंथन, मंदराचलाचा रवी केला. मंदराचल नावाचा मेरू मंदार धा कुठे, हे शब्द वाचले आहेत ना. मेरू आणि मंदार हे दोन उत्तुंग पर्वत हिमालयामध्ये, आणि ह्यांना ओढून ओढून आणलं सगळ्या देवांनी आणि दैत्यांनी, आणि समुद्रात टाकलं तर खाली गेला क्षीरसागर. आणि त्याला मग घुसळायचं, काय करायचं. मग अजित नावाचा भगवंताने अवतार घेतला आणि कच्छप अवतार झाला. तो त्याच्या खाली गेला, त्याच्या पाठीवरती तो. हा कच्छप आमच्या इथल्या प्रत्येक देवळामध्ये आहे ना. हा अवतार प्रत्येक देवळामध्ये कासवाच्या रूपानं आम्ही त्याला सांभाळून ठेवलाय आजपर्यंत. कुठलेही देवळ असो, शंकराचा असो की गणपतीचा असो की कशाचंही असो. याच्यामध्ये पुढे मग वासुकी नावाचा नाग आहे, त्याची केली दोरी, ती त्याला गुंडाळली. देवांना देव म्हणाले आम्ही तोंडाकडून होतो आणि तुम्ही शेपटी करून घ्या. दैत्य म्हणाले का बरं तुम्ही आम्हाला एवढं आम्हाला शेपटी करून लहान मानता म्हणून आम्ही तोंडाकडून. देवाने सांगितलं तर विष्णूंनी कोणत्याही बाबतीत तक्रार करायची नाही. ते म्हणतील ते ऐकायचं. ही वेळ तुमची ऐकण्याची आहे. तुमचे ग्रह चांगले नाही. देव इकडून आले, तोंडाकडून आले. ते त्यांनी सोडलं आणि शेपटीकडे द्या. तोंडाकडून जे गेले दैत्य त्याच्यातले कित्येक त्याच्या गरळ ओकण्यातून मेले. पण मेलं तिला आम्ही तोंडाकडून. कारण आपलं लोकांच्या काही काही अशा भूमिका असतात पुढे मजेदार, त्या समजून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल. आणि त्या कच्छपाने आपल्या त्याच्यावरती पाठीवरती जाऊन त्याला खाजवता येत असं वाटायला लागलं. सुरू झालं मंथन, क्षीरसागराचं मंथन. न भूतो न भविष्यती, न भूतो न भविष्यती. समुद्र मंथन सुरू झालेलं आहे. आता लक्षात घ्या तुम्ही, या समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाली. आणि ती कोणी घ्यायची, ती सगळ्यांचं. पहिल्यांदा हलाहल निघालं. हलाहल घेणार सगळं चुपचाप राहिले. कालच तुम्हाला गोष्ट सांगितली, भगवान महादेवाने हलायला ते घेतलं. नीलकंठ नाम प्रसिद्ध झालं. त्याच्यानंतर लक्ष्मी आली, ती नारायणाला मिळाली. ऐरावत आला तो इंद्राला मिळाला. कौस्तुभमणी आला तो नारायणाला मिळाला. शंख आला तो चंद्र आला. शंखाचा शंख लक्ष्मीचा भाऊ आहे. हे त्याच्यात शुभ्र शंख आहे. शंख म्हणजे पांचजन्य, पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात. त्याच्या पूजेने पवित्र सगळ्या गोष्टींना करत असतात. अशा अनेक. आणि या सगळ्याच्या चितून अमृत आलं. अमृत आल्याबरोबर झोंबी सुरू झाली. दिनता म्हणून गरुडाची आई आहे. गरुडाच्या आईचं नाव आहे दिनता. विनतेने गरुडाला सांगितलं की ह्या अमृताचा कुंभ घे आणि जा आकाशात. तो अमृताचा कुंभ घेऊन उंच अंतरिक्षात चालला गेला गरुड. गरुडाला पाहिल्याबरोबर त्याच्यावरती दैत्य धावून गेले. आणि या सगळ्या भांड्याभांडीत 4 थेंब नाशिकला गोदावरीत पडले. त्याच्यानंतर क्षिप्रेत पडले. त्याच्यानंतर अलाहाबादला पडले. त्याच्यानंतर हरिद्वारला पडले. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. किती उंच ते त्यांचं द्वंद्व. त्याच्यातनं थेंब कुठे सांगतायत, केव्हा सांगतायत. आणि आजपर्यंत आम्ही थाटामाटात सिंहस्थ आणि कुंभ करतोय. मेषेला रवी येतो, सूर्य मेष राशीत येतो. आणि हे सिंह राशीमध्ये गुरु येतो. आमच्या इथे उज्जैनला 35 लाख लोक स्नानाला आले होते. तुमच्या इथे आनंदी आनंद. तो आनंद करून इकडे येतात. फक्त तुम्हाला मी सांगतो काय, 4 थेंब अमृताचे क्षिप्रेत पडले आहेत. ही लोकश्रद्धा किती टवटवीत आहे. सहस्रक शतकानुशतक शब्द छोटा आहे. सहस्रावधी वर्ष झाले आहेत या घटनेला. या घटनेचा ऐतिहासिक काळ अजूनही कोणाला माहिती नाही. हे काय भौगोलिक, खगोलीय आणि सामुद्रिक अशा या 3ही गोष्टींचं एकीकरण या समुद्र मंथनात आहे. मी खगोलीय का म्हणतोय, मेषेला रवी आहे आणि गुरु सिंह राशीत आहे. ही खगोलीय स्थिती आहे.
आणि सामुद्रिक का म्हणतोय, हे सगळं समुद्रात घडलेलं आहे. आणि भूगोलीय का म्हणतो, कारण भूगोलातले लोक याचा आजही अनुभव आणि आनंद घेत आहेत. तसं पुरुषोत्तम मास नक्की केव्हा सुरू झालंय माहित नाही, पण तेव्हापासून सगळे पुण्य कर्म करण्यासाठी उत्कृष्ट काळ कोणता, तर पुरुषोत्तम मास. सिंहस्थामध्ये एका आंघोळीसाठी लक्षावधी लोक येते. मग आता मला सांगा तुम्ही, 21व्या शतकामध्ये विज्ञानाच्या मिराजदारीने माझ्या बुद्धिमत्तेचा टेंबा मिरवणारा मी, माझी बाळमुळ किती दूर आहेत, किती खोड आहेत, किती जुनी आहेत, आणि किती समर्थपणे मी ती सांभाळतोय. सिंहस्थाच्या आंघोळीला ख्रिश्चन जात नाहीत, सिंहस्थाच्या आंघोळीला मुसलमान जात नाहीत, त्यांचा सांस्कृतिक संबंधच नाही त्या घटनेशी. मला आजही आठवतं, मी थिओसॉफिकल सोसायटीमध्ये बसलो होतो एकदा, रविवार होता, आमची सभा होती, आणि एक जण गंगोत्रीहून गंगा घेऊन आला. तर आम्ही सगळ्यांनी गंगा घेतली, आणि एक माझ्या शेजारी मुसलमान होता माझा भाऊ, तो म्हणाला हमने लेंगे गंगा, तुम्हारे लिए देवता हो गया, हमारे लिए रिवर है रिवर. त्यांच्या नाही आहे श्रद्धा, ते अभागी आहे, आम्हाला आहे तर आम्हाला आनंद देते. म्हणून आपण आपल्यात श्रद्धा सांभाळा. यू आर नॉट अ मॅन ऑफ फेसलेस कल्चर. हे माझं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. नेव्हर फॉरगेट युअर कल्चर, नेव्हर फॉरगेट युअर पास्ट. कोणाही तुम्ही विसरले तर मी तुम्हाला दोष देईन. तुम्ही स्वतः खंबीर आणि कणखर राहून नव्या पिढीला तुमचा वसा दिला पाहिजे. अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. माझं भागवत एवढ्यासाठी आहे, माझं भागवत गोड गोड गोष्टी सांगण्यासाठी नाही. तुम्हाला तुमच्या मला अंतःकरणाला मला ठोठावता आलं पाहिजे की विचार करा की तुम्ही ज्या जगात, ज्या युगात, ज्या परिस्थितीत, ज्या स्थितीत, ज्या वयात, ज्या बोधात, ज्या बुद्धीत तुम्ही जगता, मी काय करतोय. आणि तुमचं ऋण आहे समाजाचं तुम्ही ऋणी आहात. समाजाला तुम्हाला दिलं पाहिजे काहीतरी. मी माझं माझ्या पोळीवर तू पुरे झालात आहे. कुठेतरी मला काहीतरी कोणाला देण्याची बुद्धी मला आली पाहिजे, तर मी सद्गुरूंच्या चरणांशी बसण्याचं मी हे केलंय, पुण्य मिळवलंय. आलं का लक्षात? यजमान मला क्षमा करा बरं, पण म्हणजे असं मला वाटतं भाऊ त्या ह्याच्याकडे. आणि आपल्या ताकद ते आपण देण्याचा प्रयत्न करा. मी असं म्हणत नाही की याचं चोरण त्याला दे, असं नाही म्हणणार मी. जे तुझं आहे ते तू दे, जे तुझा हक्काच आहे. पहा पुढे असं करून आपल्याला असं दिसेल समुद्र मंथनाचं हे झालं, अमृत प्रकट झालं, आणि मोहिनी रूपाने भगवंताने अमृत वाटलं. आणि ते वाटत असताना भगवंताने अत्यद्भुत अवतार घेतला, त्याचं नाव आहे मोहिनी अवतार. अशी भगवंत स्वतः सर्व सौंदर्याचा प्रणेता आहे. सौंदर्याची गंगा भगवंतापासून निघते, इतकं भगवंत सुंदर आहे. आणि त्या भगवंताने मोहिनीचा अवतार घेतला. तर सगळे जर हे झाले असतील, मोहित झाले असतील, मुग्ध झाले असतील, तर त्यात नवल काय. आणि भगवंतानी त्याचं वाटप बरोबर केलं. आणि मग भगवंताचं कपट असुरांच्या लक्षात आलं. असुरांना वारुणी मिळाली आणि सुरांना अमृत मिळालं. या सगळ्यामध्ये फक्त हे केलं होतं, धूर्तपणा केला कोणी? राहूनी केला. चंद्र आदित्य बिभर्त सिंह का गर्भ संभूतम तम राहुम प्रणमाम्यहम. तो राहू आपण त्या दोघांमध्ये बसला. सांगायची गोष्ट म्हणजे हे सगळं झाल्यानंतर मग ज्या वेळेला सगळ्या असुरांना कळलं की आपण ठगवल्या गेलो, त्यावेळेला ते चिडले. आणि मग तो मी सांगितलं विलक्षण देवासुर संग्राम झालाय. देव आणि असुर यांचा संग्राम. राजा बली इकडे प्रमुख आहे, इंद्र इकडे प्रमुख आहे, सगळे देव एका बाजूने आणि सगळे असुर एका बाजूने. आणि न भूतो न भविष्य त्याचा संग्राम झाला. आणि त्या संग्रामामध्ये असं वाटायला लागले की आता ही सगळी पृथ्वी संपते की काय. आणि या सगळ्याच्या त्यांनी सांगितलंय का नारद मुनी आले आणि नारद मुनीने बलीला प्रणाम केला. बली राजा, तू एवढा शूर आहेस, तू असा आहेस तसा आहे. नारदांचा शब्द सगळीकडे चालायचा. आता हे थांबव. तुम्ही दोघंही एका आईची पोरं आहात. एका आईची म्हणजे दिती आणि अदितीची पोरं आहात तुम्ही. आणि तुम्ही असं हे केलं. आणि मग थांबले ते. नारदांनी हे थांबवला. आणि मग आपल्याला दिसेल बलीला राजा केलं. इंद्राने बली करता सोडलं राज्य बदल का.
बली राजा झालाय आणि देवेंद्र बली जो आहे तो सगळ्यांचं रक्षण करतोय. आता या वेळेला अदितीला हृदयामधून बळी पडतो. अदिती म्हणते आपल्या कोणाला, पतींना, स्वामी एवढा प्रचंड प्रकार केला तुम्ही, शेवटी माझ्या मुलांना काय नाही मिळालं. ती आई म्हणाली. त्यावेळेला अदितीला कश्यप मुनींनी पयोव्रत सांगितलेलं आहे. ते अतिशय सुंदर आहे. माझी त्याच्यावरती श्रद्धा आहे. ज्यांना मुलबाळ होत नसेल त्यांनी ते पयोव्रत करावं. ते इतकं अवघड मुळीच नाहीये, सुंदर आहे. मी ते पयोव्रत तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, कठीण असल्यास सांगा मला, मला व्यक्तिशः भेटा, मी तुम्हाला मूळ भागवतातून शब्द समजावून देईन. कश्यप म्हणाले, प्रजेची कामना पूर्ण करणाऱ्या व्रताचा उपदेश मला ब्रह्मदेवाने केला होता, तो मी तुला सांगतो. ते व्रत असं आहे, त्याचं नाव आहे पयोव्रत. फाल्गुन शुक्ल पक्षामध्ये 12 दिवस पर्यंत हे पयोव्रत भक्तीने करून भगवंताची पूजा करावी. फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून हे करावं. अमावस्येच्या दिवशी, प्रतिपदेच्या आदल्या दिवशी म्हणजे माघातली अमावस्या, या दिवशी सुकरानं उकरलेली जी माती आहे ती घरी आणावी, नाहीतर नदीकाठची माती घरी आणावी. सुकरानं उकरलेली जी माती आहे ती आणावी घरी आणि ती तिथल्या त्या मातीने आपल्या याच्यामध्ये अंगाला ती आधी हे करावी, भस्मासारखी लावावी आणि मग अंघोळ करावी. नदीत करावी किंवा घरी करावी. वराहा देवतेचं ध्यान करावं. नित्य नैमित्तिक पूर्ण करून एकाग्र चित्तामध्ये भगवंताच्या रूपामध्ये सद्गुरुदेवांची पूजा करावी. अंतर्यामामध्ये श्री वासुदेवाची स्थापना करावी, आराधना करावी. समस्त प्राण्यांमध्ये वास करणारा वासुदेव भगवंताच्या सर्व लीलांचं गुणांचं ध्यान करून त्याला नमस्कार करावा. आणि नंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीचं पंचामृत घालून गंध, पुष्पमाला, यज्ञोपवीत, आभूषण, धूप, दीप असं संबंध षोडशोपचार पूजन करावं. 12 मंत्र जो असतो ओम नमो भगवते वासुदेवाय, याचा जप करावा 1 माळ परत. आणि या मंत्राचा 1008 वेळा असा जप करावा. भूमीवर साष्टांग नमस्कार करावा. देवाचं निर्माल्य भक्तीने धारण करून देवतेचं विसर्जन करावं. 2 तरी ब्राह्मणांना रोज खिरीचं भोजन करावं, दक्षिणा द्यावी आणि इष्टमित्रांचा नंतर पण भोजन करावं. असं व्रत समाप्त होईपर्यंत दुधाने भगवंताला हे 12 दिवस करावं आणि 12व्या दिवशी त्याचं उद्यापन करावं. कठीण आहे का? कठीण आहे का? मग तुम्ही अगदी स्तब्ध झाला म्हणजे मला असं वाटलं कठीण आहे. म्हणजे मला तर वाटतं इतकं काही कठीण नाही, याच्यापेक्षा अवघड व्रत करतो आपण. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशी पर्यंत त्रिकाल स्नान करावं, भूमीवर शयन करावं आणि असत्य भाषण आणि सर्व प्रकारचे भोग टाळावे आणि आचार्यांना वस्त्रभूषण गाय वगैरे देऊन सगळ्यात शेवटी त्रयोदशीला, द्वादशीला समाप्त झालं त्याचं उद्यापन करावं. याला पयोव्रत म्हणतात. भगवंतानी अदितीला सवर दिला. अदितीने हे व्रत केलं आणि अदितीच्या पोटी भगवान वामन आले. हा भाग दुपारी सांगू. इथे आपण आता स्वल्प विराम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. या 3 मंत्रांमध्ये काय आहे बरं? आणि असे हात वर काय करतात बरं? लक्षात ठेवा, माझ्याकडून वाचताना, तुमच्याकडून ऐकताना जे जाणीवेतून नेणीवेतून त्रुटी होतात त्या सगळ्या त्रुटींचं शाम्य करण्याकरता परमात्म्याला ही केलेली प्रार्थना असते. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला, कारण काय मनुष्य मात्र, तुम्हालाही कधी असं काय आपलं हे होत असेल, काय त्याला म्हणतात झपकी येऊ शकते ना. मी त्याच्यात काही हे म्हणत नाही की वाईट नाहीये, म्हणजे आश्चर्यच आहे की सगळे जागे राहणं हे काय सामान्य गोष्ट थोडी आहे. मला तर जागेत राहावं लागेल. त्याच्यामुळे आता आरती करूया, आनंद करूया. श्रीराम तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ गजानन महाराज की जय. सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय. सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय. हरि ओम.
भगवान गोपालकृष्णांच्या परम कृपेने, सद्गुरुराज माऊलींच्या पूर्ण कृपेने भगवान श्रीकृष्णांचं भागवतात्मक दिव्य दर्शन घेण्याला आपण प्रवृत्त झालो. आज चतुर्थ दिवशी द्वितीय सत्रात आपण प्रवेश करतो. आज भगवान रामचंद्रांचं प्रागट्य आहे. श्रीरामचंद्रांचं प्रगट भयो असं वर्णन करतात तुलसीदास महाराज. तुलसीदास महाराज असो की वाल्मिकी असो, या दोघांनाही शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम असं त्यांचं शेष तल्प सुख निद्रित राम. तुम्ही हे रामायण ऐकलं आहे की नाही मला ठाऊक नाही, पण अतिगोड पंत विठ्ठल स्वामी नावाचे मोठे कवी, त्यांनी बालकांड पासून तर उत्तरकांडापर्यंत असं सप्तकांडात्मक गोड असं सुंदर त्यांच्या रामरायांच्या लीलांचं वर्णन करणारं सुंदर गोड असं. तर ते आम्हाला लहानपणी प्रभावती राजे म्हणून होते, तुम्ही नाव ऐकलं असं. त्यांच्या मुखातून मी पहिल्यांदा ऐकलं अमरावतीला, आणि ते आमच्या घरामध्ये सगळ्यांच्या पाठांतरात आलं. रामरायाचं चरित्र आज आपण घेणार आहोत. आज आपण त्याचं दर्शन घेणार आहोत. एक लहानशी गोष्ट सांगतो. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे माझ्या हृदयाचे दोन स्पंदन आहे असं मी पूर्वी बोललोय. हृदय जे माझं चालू आहे असं म्हणून मी हृदयावर हात ठेवतो आणि तिथे मला ठाक ठाक आवाज येतो, आम्हाला आला. तसं माझ्या हृदयामध्ये राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हे जन्मानुजन्मांपासून आहे, एक आणि दोन दिवसापासून नाही. भारतीय माणसामधलं त्यांच्या जिवंतपणाचं स्पंदन या दोन विभूतींनी व्यापलंय, या दोन विभूतींच्या नामस्मरणाने व्यापलंय. त्यामुळे ते अतिचिरंजीव आहे, अति गोड आहे, अति रमणीय आहे, अति मधुर आहे, आणि ते शतकोटी प्रविस्तरम असं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अगाध आहे. आजपर्यंत हा राम कोणालाही कळला नाही. आज आपण ते अगाध अपरंपार अमर्याद अशा त्या पुरुषोत्तमाचं, मर्यादा पुरुषोत्तमाचं दर्शन. आणि तत्पूर्वी आपल्याला देवाने दोन प्रकारचे अवतार घेतले, हे तुम्ही लक्षात घ्या. थोड्या वेळ द्या, यांना देऊन द्या. कोणते? एक अंशावतार, एक कलावतार आणि एक पूर्णावतार असं शब्दप्रयोग आपण वापरले. तर भगवंताचे हे जे दोन लीला विग्रह आहेत, श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्ण प्रभू, हे पूर्णावताराचे दोन. बाकी काही अंशावतार आहे, काही कलावतार आहे, काही विभूती महत्व आहे. भगवंताच्या किती विभूती